गेल्या वर्षी मी कझाकिस्तानमध्ये गेलो होतो. हा देश मला प्रचंड आवडला. भन्नाट जागा फिरलो. परत आल्यावर कझाकिस्तान यूट्यूब सिरीज बनवली. सगळ्यांना ती खूप आवडली. मस्त रिस्पॉन्स मिळाला. बघता बघता 30 जणांचा ग्रुप बनला. बालीच्या पहिल्या टूर नंतर रानवाटा इंटरनॅशनलची दुसरी ग्रुप टूर, अलमाटी, कझाकिस्तान. कॅन्डी लेक फिरण्याचा अनुभव भन्नाट होता. आम्ही याच भागात राहिलो आहोत. आज कोलसाय लेक आणि चॅरिन कॅनियनची भटकंती. सकाळी मस्त नाश्ता झाला. हवा ढगाळ होती. 9:59 सगळे बसमध्ये होते. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे इंडियन टुरिस्टचं नाव तसं खराब आहे. आपण खूप काय काय ऐकतो, पण आपण वेगवेगळ्या भागातनं येऊन पण आपण वेळ पाळतोय. काल जेव्हा तो आपला दिलदार टेन्शनमध्ये होता की कदाचित तुमची लोक राहिली तर परत आणायला यायला लागेल वगैरे वगैरे, बोललो नाही, मला माहिती आहे सगळे गेले तरी कर. सो आपण 31 जण काउंट नसताना पण सगळे बसमध्ये आलो. सो सगळ्यांचं कौतुक आहे की वेळ पाळतोय आपण. सुज्ञ आणि सुजाण पर्यटक म्हणून आपण वागतोय. सो आता आपलं मला कॉन्फिडन्स आला की आपण खूप छान प्लॅन करू. बसमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 45 मिनिटं आहेत आणि जर तुम्ही नाही आलात तर आमची जबाबदारी नाही, याच्यावर सही करा. बोलो गन पॉइंटवर मी धावत पळत ते बघितलंय. एवढी सुंदर जागा. ओके, तेव्हा मी म्हटलं की नाही, आपण जेव्हा टूर आणू तेव्हा असं नसेल. आपल्याकडे 2 ते 3 तास असतील तिथे. ओके, तर इथे तुम्हाला काळजी घ्या. थंडी आहे. -3 डिग्री दाखवते लेक. तर कपडे, थंडीचे कपडे असू देत. एक्सप्लोर करा. थंडी वाजली बसमधून बसा. चालता चालता लेकपर्यंत पोहोचलो. इथल्या पावसाची खासियत, तो येऊन जाऊन असतो. कोलसाय लेक, काय कमाल वातावरण आहे. थोडा पाऊस झाला सकाळी, पण आता पाऊस थांबलाय, उघडलाय. पाण्यामध्ये निळा हिरवा रंग दिसायला लागला आहे. आणि इथे एक वॉक आहे. असा कडेकडेने आम्ही जाणार आहोत आणि त्या वुडन ब्रिज आहे, त्याच्यावरनं चालायचा एक्सपिरियन्स हा खूप छान आहे. आमची अर्धी लोकं गेली आहेत. 9वा दिवस कझाकिस्तानमधला. छान सकाळ आहे. हेवी ब्रेकफास्ट झाला आहे आणि सगळे खुश आहेत. मी पण खुश आहे. कोलसाय लेकच्या बाजूने जाणाऱ्या लाकडी वॉकवेवरून निघालो. मस्त वातावरण, सुंदर व्ह्यू आहे, अप्रतिम. आणि म्हणजे असं एकदम वेगळं फील होतं, पॉझिटिव्ह. खूपच सुंदर, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हाय. हिरव्या निळ्या कोलसाय लेकच्या काठावर पोहोचलो. बोटिंगची धमाल अनुभवली. तलावाच्या पाण्यात पर्वताचं सुंदर प्रतिबिंब दिसत होतं. बराच वेळ या तलावाच्या काठावर घालवला. फोटो काढले. निवांत जेवलो. कझाकिस्तानच्या तियानछान पर्वतरांगांमध्ये कोलसाय सरोवर आहे. कोलसायला उत्तर तियानछानचे निळे मोती म्हणतात. याही सरोवराची निर्मिती प्रचंड मोठ्या भूकंपामुळे झाली. देवदाराची झाडं, सुंदर डोंगर, नितळ पाणी
शांत वातावरण, हे सगळं बघताना खूप छान वेळ गेला. आता आम्ही शॅरिन कॅनियनकडे निघालो. या ट्रिपच्या आणखी एका खास आकर्षण बघायला मी चाललोय शॅरिन कॅनियन. तर ढगाळ आहे, पाऊस नाही आहे आणि ऊन येत आहे मध्ये मध्ये. तर मला वाटतं हा बेस्ट व्ह्यू मिळतील आणि एक अद्भुत गोष्ट आज सगळे बघतील. मी पुन्हा एकदा बघेन. माझ्याकडे वेळ काय तर मी ड्रोन आणलाय. मी लास्ट टाइम ड्रोन नव्हता आणला, सो मी ड्रोन उडवेन आणि सगळं बघेन. जसजशा पायऱ्या उतरत खाली चाललो, एका अद्भुत जगात गेल्यासारखं वाटलं. निसर्गाने घडवलेलं कमाल शिल्प म्हणजे शॅरिन कॅनियन. शॅरिन नदीचा प्रवाह, वारा यांच्या लाखो वर्षांच्या क्षरण कार्यामुळे या कॅनियनची निर्मिती झाली आहे. ही प्रक्रिया सतत घडत राहिली आणि या खडकांना असे चित्रविचित्र आकार मिळाले. इथे लाल, तपकिरी आणि केशरी रंगाचे खडक दिसतात. शांत वाहणारी शॅरिन नदी आणि तिने घडवलेला हा आविष्कार बघून सगळेच भारावून गेलो. फार शांत वाटतं. आता इथे नदीकाठी बसून आम्ही पाण्याचा खळखळ आवाज ऐकत बसलोय आणि खूप पीस ऑफ माइंड मिळतं. शॅरिन नदीच्या किनाऱ्यावर आलोत आम्ही आणि सनसेट होईल आता आणि आता रिटर्न परतीचा प्रवास. दोन दिवस या भागात धमाल केली. ओपन गाडीने येताना आणखी मजा आली. माझ्यासारख्या जिओलॉजी लव्हरसाठी ही जागा म्हणजे जणू स्वर्गच. वेगवेगळ्या प्रकारचे खडकं, काही काळे, काही लाल, काही तांबूस रंगाचे आणि त्यात मानवीय आणि पशूंच्या आकारांच्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मूर्त्या आणि इली नदीचं निळशार पाणी पाहून 5 किलोमीटरचा हा प्रवास हा संपूर्ण वर्धवाईल वाटला. इंटरनॅशनल ट्रिप आणि धमाल चालली आहे, मस्त मजा चालली आहे. शूट करतोय, फिरतोय आणि बघा शेरपा मजा येते, फार मजा येते. संध्याकाळी अलमाटीमध्ये परतलो. इंडियन हॉटेलमध्ये जेवलो. सगळे कमाल उत्साहात होते. बियर पॉंगचा खेळ रंगला. कझाकिस्तान ट्रिपची रंगत वाढत चालली होती. असं खूप मेहनतीने मी गेम इथपर्यंत आणलेला, पण मागच्या डावमध्ये जरा गेम फिरला काही नरपटी लोकांनी, पण आता जिंकणार आहे. इट्स अ विनिंग शॉट. कम ऑन. तुमचं काय म्हणणं आहे दोघांचं? आम्ही कमबॅक केलेला आहे, वारा आमच्या दिशेनं फिरलेलं आहे, बस त्यामुळे ऍडव्हान्टेज आम्हाला आहे. नाही बाबा, आला हा टाकणार आणि जिंकणार.
मी स्वप्नील सरांबरोबर गेले 10 वर्ष असोसिएटेड आहे. काही ना काही कारणांमुळे, फोटोग्राफीमुळे, प्रदर्शनात वगैरे मी नेहमी भाग घेतलेला आहे. आज मी त्यांच्याबरोबर इंटरनॅशनल टूरला आलेलो आहे. आम्ही अगदी नदीच्या काठी आणि मस्त नैसर्गिक वातावरणात थंडगार हवेत बसलेलो आहोत आणि खूप मजेत आहोत. मुख्य म्हणजे स्वप्नील सरांचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ देतात, कधी घाई करत नाहीत. थोडंसं शेड्यूल इकडे तिकडे होऊन जातं, पण त्याच्यामुळे एक वेगळीच मजा येते. कुठल्या तरी कंडक्टेड टूर बरोबर गेल्यावर जो त्रास वाटतो की अरे उठा रे, चला रे, 5 मिनटं इथे बघा आणि चला बाहेर, तसा प्रकार नाही आहे. खूप बरं वाटतं. एक एक ठिकाणी आपण क्षण उपभोगत या जागेचा आपण होत ही आपण बघतो आणि फार बरं वाटतं. या ग्रुपमध्ये सगळे मराठी लोक आहेत आणि मस्त मोकळे चाकळे सगळ्या ग्रुप तयार झालेला आहे आणि गप्पा मारल्या जातात आहे, हसतोय, मजा येते. भविष्यात सुद्धा मला त्यांच्याबरोबर कुठेतरी जायला बरं वाटेल, मजा येईल. मधला जो रस्ता होता तो अतिशय सुंदर, त्या ॲक्च्युली कोल्ड डेझर्ट आहे, त्याच्यामुळे फोटोग्राफीसाठी आणि लांब लांब रस्ते, दूरदूरपर्यंत असलेले डोंगर रांगा आणि मध्ये दिसणाऱ्या घोडे वगैरे यांनी मन मोहून गेलं. इकडची वेगवेगळे अशा प्रकारचे कलर्स आहेत झाडांचे. फॉल, ऑटोमन चालू आहे, त्यामुळे फॉलचा जो कलर दिसतो तो अतिशय सुंदर आहे. ज्या लोकांना फोटोग्राफ्स काढायची खरंच खूप आवड आहे, फोटोग्राफी हा त्यांचा मुख्य छंद आहे, त्या लोकांसाठी हे अतिशय सुंदर जागा आहे. कारण की स्वप्नील पवारनी जी हॉस्पिटॅलिटी दिलेली आहे हे या लोकांना, या ग्रुप मेंबर्सना, त्यामुळे हा सगळ्यांना जिव्हाळ्याचा विषय वाटायला लागलेला आहे. ही एक फॅमिली वाटायला लागलेली आहे. मी रानवाटा थ्रू कझाकिस्तानला आली आहे. बेस्ट पार्ट ऑफ दिस कंट्री इज यू फील लाईक यू आर लिव्हिंग इन द मूवी. 200 किलोमीटर रेडियस मध्ये इथे इतके सगळे जॉग्राफिकल फीचर्स आहेत. गेल्या 4-5 दिवसापासून कझाकिस्तान मधली आपली ट्रिप खूपच छान चालू आहे. मला असं वाटलं मी काहीतरी वेगळ्याच विश्वात आले आणि माझ्याच्याने ही टूर निभावली, कारण रानवाटा ह्या इंटरनॅशनल टूर. मला खूप आनंद होतोय या गोष्टीचा की आईबरोबर येऊन एन्जॉय करणं. एकंदरीत स्वप्नीलांचे आम्ही व्हिडिओ वगैरे बघितल्यामुळं आम्हाला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण ही ग्रुप ट्रिप करावी. स्वप्नील त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे पर्यटनाकडे किंवा भटकंतीकडे, त्यांचे विचार आणि स्लो ट्रॅव्हलचा जो त्यांनी प्रपोजल जो होतं की स्लो ट्रॅव्हल करू आपण, तेही आम्हाला मनाला भावलं. त्याच्यामुळे धावपळ नसल्यामुळे खरोखरच या ट्रिपचा अगदी टेलर मेड ट्रिप आम्ही स्वतः अरेंज केली, आमच्यासाठी अरेंज केली असं वाटतंय. तर मी लिटरली ठरवलेलं की याच्यापुढे ग्रुप टूर करायच्या नाहीत, पण रानवाटाचे काही कझाकिस्तानचे मागच्या त्यांच्या ट्रिपचे व्हिडिओ पाहिले आणि खूप जावंसं वाटलं. आणि ज्या डिटेलिंगने त्यांनी सर्व ट्रिप केली होती आणि आता सुद्धा करतायत ते पाहून खूप सुंदर वाटलं. आयुष्यात खरंच संधी मिळाली तर नक्की कझाकिस्तानला या आणि रानवाटा बरोबर या. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अलमाटी कझाकिस्तानला. चारिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक्स, भरपूर पार्क्स, असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.